आजच्या या नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आपल्या व्हिडिओचं थंबनेल तर तुम्ही पाहिलं असेलच। तर थंबनेल मध्ये असं दिलेलं आहे की मरेपर्यंत तरुण राहण्यासाठीच्या टिप्स। पण आता हे टायटल बघून तुम्ही जर कन्फ्यूज झाला असाल तर आधी आपण हे कन्फ्युजन दूर करूया। आता बऱ्याच जणांचा गैरसमज असाही झाला असेल की मरेपर्यंत तरुण राहायचं याचा अर्थ तरुणपणातच मरायचं असं होतं का? तर असं अजिबात नाही। याचा अर्थ असा की अगदी म्हातारं झालो तरी सुद्धा तारुण्य टिकवायचं। कन्फ्युजन तर दूर झालं। मग आता बघूयात यासाठी काय करायचं। मी हे सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे याचा अर्थ मी कोणी डॉक्टर आहे किंवा मी कोणी न्यूट्रिशनिस्ट आहे किंवा मी फार मोठा रिसर्च केलेला आहे असं अजिबात नाही। मीही तुमच्यासारखीच एक होममेकर आहे। हे सध्या या जगात काय चालू आहे या सगळं आपल्याला माहिती असतं असायला हवं आणि त्यावरून आपण काही निष्कर्ष काढतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो का तर आपल्यालाही असं वाटतं की आपल्या सर्व फॅमिलीने कुटुंबाने हेल्दी असायला हवं आणि त्यातून मग काही आपण आपल्या मुलांवर बंधनं टाकतो, आपल्या घरातल्यांवर बंधनं टाकतो की नाही जंक फूड खायचं नाही किंवा बाहेरचं रस्त्यावरचं उघडं अन्न खायचं नाही किंवा हे तुझ्यासाठी हेल्दी आहे हेच खा, हे अनहेल्दी आहे हे खाऊ नको, हे त्यातून आपण सांगत असतो। पण यासाठी काही फार मोठा रिसर्च करावा लागतो असं अजिबात नाहीये। तर त्यातूनच काही गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत। जसं की हेल्दी राहण्यासाठी किंवा तरुण राहण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला सोडायची आहे ती म्हणजे पांढरी साखर। आता साखर खायची नाही याचा अर्थ गोड खाणं संपूर्ण बंद करायचंय का तर असं अजिबात नाही। पहा साखरेचे आपल्या शरीरावरती फार दुष्परिणाम होतात। म्हणजे तुम्ही अगदी गुगल सर्च सुद्धा करू शकता। अगदी मोठे असं नाही, डायबिटीज वगैरे हा तर फार मोठा आजार आहे। अगदी छोटे छोटे सुद्धा म्हणजे लठ्ठपणा वाढतो किंवा आपल्या लिव्हरवर ताण येतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होते, असे छोटे छोटे बऱ्याचशा गोष्टी, हार्मोनल चेंजेस होतात, कोलेस्ट्रॉल वाढतं। तर या सगळ्या गोष्टी साखरेमुळे तर होतातच। पण म्हणून साखर पूर्णपणे बंद करायची किंवा गोड खाणं पूर्णपणे बंद करायचं असं अजिबात नाही। साखर बंद करायची पण साखरेला पर्याय असणाऱ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता। म्हणजे गोड तर आपल्या शरीराला लागणार आहे, ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये मेंटेन राहायला हवं। जर अजिबातच नसेल तर मग त्याचे वेगळे साइड इफेक्ट्स आहेत। साखरेला पर्याय आपण शोधायला हवेत। जसं की आता पहा साखरेला इतर पर्याय, इतर गोड पदार्थ म्हणजे एकतर गुळ सगळ्यात पहिला, मध आहे, खडी साखर आहे, खजूर किंवा आपल्या ड्राय डेट्स म्हणजे खारीक असेल किंवा ज्येष्ठ मध सुद्धा। तर हे सगळे साखरेला पर्यायी गोड पदार्थ आहेत। तर गोड पदार्थांमध्ये तुम्ही जर हे पदार्थ वापरलेत तर अर्थातच साखरेचं आपल्या खाण्यामधलं प्रमाण कमी होऊ शकतं। आता हे सगळे साखरेला पर्याय असणारे गोड पदार्थ रेसिपीज मध्ये वापरायचे, पण ते कसे थोडक्यात आपण रेसिपीज मधूनच बघूयात। इथे मी टोमॅटोची भाजी केलेली आहे। या टोमॅटोचा आंबटपणा घालवण्यासाठी इथे आपण साखरेऐवजी गुळच वापरायचा। चहा देखील साखर टाकून न करता एक तर गुळाचा बनवायचा आणि त्यामध्ये थोडीशी ज्येष्ठ मध पावडर टाकायची। अगदी हेल्दी असा चहा तयार होतो। शिरा तर प्रत्येक घरात बनवला जातो आणि तो गोड करण्यासाठी इथे आपण वेगवेगळे पदार्थ वापरू शकतो। जसं मी इथे वापरलं आहे ते केळ। 4 लोकांचा शिरा बनवण्यासाठी मी इथे एक अख्खं केळ वापरलं आहे। त्याबरोबरच मी इथे दूध देखील वापरणार आहे। तुम्हाला शक्य असेल तर इथे मध देखील वापरू शकता। गाजराच्या हलव्यामध्ये देखील साखर थोडीशी कमी टाकून 1 चमचाभर ज्येष्ठ मध पावडर टाकायची। खीर गोड करण्यासाठी सर्रास साखर वापरली जाते, पण तसं न करता खिरीमध्ये नेहमी खारकेची पावडर वापरून पहा। खारीक ही गोड असते आणि या पावडरमुळे खीर देखील छान गोड होते आणि गोडच नाही तर खिरीला छानपैकी असा घट्टसर दाटसरपणा येतो आणि आपली खीर एकदम उत्तम बनते। रात्रीचं जेवण झाल्यानंतर बडीशेप सगळेच जण खातात, तर ही तयार करताना यामध्ये बडीशेप, तीळ, ओवा आणि थोडीशी धणा पावडर मी घेतलेली आहे। हे सगळे जिन्नस एकत्र भाजून घेतलेत। आता भाजल्यानंतर ही बडीशेप मिक्सरवरून मी बारीक करून घेणार आहे, त्याची पावडर तयार करणार आहे। आणि या पावडरमध्ये आता मी ऍड करणार आहे 1 चमचा ज्येष्ठ मध पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ। हे सर्व शरीराला पोषक असे घटक जेवणानंतर अर्धा चमचा जरी अशी बडीशेप खाल्ली तरी जेवण छान पचणार। हा व्हिडिओ नेचर शुअर बरोबर कोलॅबोरेट केलेला आहे, पण म्हणून मी तुम्हाला ज्येष्ठ मध पावडर वापरायला सांगते असं अजिबात नाही। खरं तर
अगदी लहानपणापासून ज्येष्ठमध पावडर आम्ही घरात सगळेच वापरतो. म्हणजे मला आठवतंय माझी मम्मी सुद्धा ज्यावेळेस आम्हाला सर्दी खोकला वगैरे व्हायचा ना, त्यावेळेस ही ज्येष्ठमध पावडर मधामध्ये मिक्स करून द्यायची. कोलॅबोरेशनच्या निमित्ताने नेचर शुअरचे मी सगळेच प्रोडक्ट वापरते. त्याचप्रमाणे ही आता ज्येष्ठमध पावडर सुद्धा मी वापरायला सुरुवात केलेली आहे आणि माझंच काम हलकं झालं. म्हणजे मला आता इकडे तिकडे ज्येष्ठमध पावडर शोधायची गरजच नाही. मी ही पावडर वापरते आहे आणि अगदी नॅचरल प्युअर पावडर आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ही पावडर प्युअर आहे की नाही हे तुम्हाला तर सर्टिफिकेट वरूनच कळेलच. यामध्ये दिलेल्या लिफलेटवर तुम्ही ही मुलेठी पावडर कोणकोणत्या पद्धतीने वापरू शकता आणि त्याचे फायदे काय हेही दिलेले आहे. तर ही ज्येष्ठमध पावडर तुम्ही आता पाहिलंच मी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरते. फक्त साखरेला पर्याय आहे म्हणून नाही, तर याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत. जसं की तुम्हाला जर मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील किंवा इम्युनिटी सिस्टीम वाढवायची असेल, सारखा सर्दी खोकला होत असेल किंवा काही स्किन प्रॉब्लेम्स असतील, तर या सगळ्यांवर ही ज्येष्ठमध पावडर किंवा मुलेठी पावडर अत्यंत गुणकारी आहे. तर या मुलेठी पावडरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर तुमच्या आहारात समाविष्ट करा. म्हणजे अगदी मी तुम्हाला आता बडीशेपची रेसिपी दाखवली. रोज आपण जेवणानंतर बडीशेप खातो ना, मग त्याद्वारे जरी थोडी थोडी पोटात गेली तरी सुद्धा अगदी एका महिनाभरात तुम्हाला याचे फायदे लक्षात येतील. आणि आता तर थंडीचे दिवस आहेत, सारखा सर्दी खोकला वगैरे घरातल्या बऱ्याच लोकांना होतच राहतो. तर ही मुलेठी पावडर किंवा ज्येष्ठमध पावडर रोजच्या रोज जर आपल्या खाण्यात असेल ना, तर सर्दी खोकला हा अगदी प्रचंड प्रमाणात कमी होतो. तुम्ही वापरून नक्की पहा आणि वाटलं तर नंतर मला कॉमेंट करा. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की शरीराचे कोणतेही वेग आवरायचे नाही. म्हणजे शिंक आली, जांभई आली, झोप आली, वॉशरूमला जायचं झालं, तहान लागली, भूक लागली, हे शरीराचे कोणतेही वेग आवरायचे नाही. बऱ्याच जणांना सवय असते. शिंक आली एकदम की आजूबाजूला लोक आहेत मग ती आवरायची, किंवा झोप आली तरी माझं काम पडलंय म्हणून झोप घ्यायची नाही. वॉशरूमला जायचंय पण स्वयंपाकाच्या नादात किंवा कशाच्या नादात आपण असतो आणि असं वाटतं की नंतर जाऊ, मग ते आवरायचं. तर हे जे शरीराचे वेग आहेत ना, ते अजिबात आवरायचे नाही. ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस ती गोष्ट करून टाकायची. आपण बऱ्याचदा असं ऐकतो की भरपूर पाणी प्यायचं, म्हणजे दिवसात 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी इथे की आपल्या शरीराला तेवढं लागतंय का, आपल्या शरीराला तेवढी गरज आहे का, तर तेवढंच पाणी प्यायचं. जास्त जर पाणी तुम्ही पिलत ना, तर ते तुम्हाला डायजेस्ट होणार नाही. एक साधं उदाहरण आहे पहा. आपण ज्यावेळेस झाडांना पाणी घालतो किंवा जमिनीवरती पाणी ओततो, त्यावेळेस जेवढं जमिनीला पाणी हवंय तेवढं ती शोषून घेते. पण जर आपण सतत पाणी घालत राहिलो तर काय होणार आहे? तिथे एकतर ते पाणी वाहून जाणार आहे किंवा दलदल होणार आहे, चिखल होणार आहे. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. तुम्ही जर जास्त पाणी, गरजेपेक्षा जास्त पाणी तुम्ही जर पित असाल, तर ते तुमच्या शरीराला डायजेस्ट होणार नाही. त्यातून वेगळे आजार उद्भवणार. या पुढचा आपला नियम म्हणजे जेवण तयार केल्यानंतर ते 1 तासाच्या आत खायचं. पुन्हा पुन्हा गरम करून जर आपण अन्न खात असू तर त्यातले पोषण मूल्य बरेचसे कमी होतात. आजकाल बरेचसे लोक डायरेक्ट फ्रूट खाण्यापेक्षा फ्रूटचा ज्यूस घेणं पसंत करतात. मग डाळिंबाचा ज्यूस असेल, कलिंगडाचा ज्यूस असेल, ऑरेंजचा ज्यूस असेल. पण बऱ्याचदा घाईच्या नादात किंवा वेळ नाहीये या कारणाखाली बरेच जण ज्यूस घेणं पसंत करतात. पण ज्यावेळेस आपण ज्यूस घेतो ना, त्यावेळेस त्यातले बरेचसे पोषक द्रव्य हे ऑलरेडी नाहीसे झालेले असतात. कारण कसं आहे ज्यावेळेस आपण डायरेक्ट फ्रूट खातो त्यावेळेस त्यामधला जे फायबर आहे ते सुद्धा आपल्या पोटात जात असतं. ज्यावेळेस आपण चावतो त्यावेळेस सलायवा त्यामध्ये मिक्स होतो. जे फायबर असतं ते एकदम आपण जाताना चावून व्यवस्थित बारीक करून आपण ते खाल्लेलं असतं. त्यामुळे काय होतं की जे सगळे या फ्रूट मधले पोषक घटक आहेत ते सगळे आपल्या शरीरामध्ये जातात. आपला शेवटचा नियम जो आपण दिवसाच्या शेवटी फॉलो करायचा आहे तो म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 1 कपभर का होईना दूध घ्यायचं. मग त्यामध्ये तुम्ही अशी माझ्यासारखी ज्येष्ठमध पावडर टाकू शकता किंवा मग ज्येष्ठमध पावडर आणि हळद मिक्स करा आणि मग हे दूध तुम्ही झोपण्यापूर्वी घ्या. यामुळे तुमची इम्युनिटी एकदम स्ट्रॉंग होईल. तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. तुम्ही पिऊन पहा आणि मग तुम्हाला जे काही रिझल्ट मिळतील ते मला कमेंट करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, चिरतरुण राहण्याचे काही नियम आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत.
या पद्धतीने तुम्ही नक्की बदल करून पहा, तुम्हाला देखील त्याचे फायदेच होतील. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.